सर्वांना नमस्कार। आज आपण जे कालचे आपले प्रश्न आले होते कॅलेंडर टॉपिकवरचे ते राहिलेले प्रश्न आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे, त्यांचं आपण स्पष्टीकरण बघणार आहेत। काल आपण कॅलेंडर या टॉपिकवरती टेस्ट दिली होती, त्यातले आपण अर्धे प्रश्न घेतले होते आणि अर्धे बाकी ठेवले होते, कारण तो खूप मोठा व्हिडिओ होता आणि प्रश्न पण थोडे पूर्ण आपण बेसिक गोष्टी पण खूप बघितल्या, त्याच्यामुळं आज आपण अर्धे प्रश्न घेणार आहे। आता आपला आज जो प्रश्न होता, आजचा जो समोरचा प्रश्न आहे 9 नंबरचा, तो होता पायल हिचा जन्म 18 ऑक्टोबर 1993 रोजी झाला। त्या वर्षी गांधी जयंती शनिवारी होती, तर पायलचा 8वा वाढदिवस कोणत्या वारी येईल? बरोबर आहे। आता पायल हिचा जन्म कधी झाला? सगळ्यात अगोदर आपण 18 ऑक्टोबर 1993 झाला पायलचा जन्म। ज्या दिवशी झाला त्या दिवशी आपल्याला वार दिलेला नाही, आपल्याला वार दिलेला आहे, पण त्यात एक आपल्याला काय दिलेलं आहे की त्या वर्षी गांधी जयंती शनिवारी होती। ऑक्टोबरमध्ये गांधी जयंती असते, आपल्याला माहिती आहे। गांधी जयंती कोणत्या दिवशी होती? शनिवारी होती। आता ऑक्टोबरमध्ये सर्वांना माहिती आहे गांधी जयंती कधी असते? 2 ऑक्टोबरला असते, म्हणजे 2 ऑक्टोबरला वार काय होता? शनिवार होता। एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। म्हणजे आपला 18 ऑक्टोबरचा आपल्याला अगोदर वार काढायचा आहे, तिथून पुढे तिचा आपल्याला 8वा वाढदिवस कधी येईल ते आपल्याला बघायचं होतं। मग सगळ्यात अगोदर आपल्या प्रश्नामध्ये एक अशी हिंट होती की गांधी जयंती शनिवारी होती आणि आपल्याला माहिती आहे गांधी जयंती कधी राहते? 2 ऑक्टोबरला राहते, बरोबर आहे। आता आपल्याला 18 ऑक्टोबरचा अगोदर वार काढायचा आहे। आता जो वार असतो तो 7 दिवसांनी रिपीट होत असतो एका पुढच्या आठवड्यामध्ये, तर आपण याच्यात जर 9 तारखेला कोणता वार येणार आहे? परत शनिवार येणार आहे 9 तारखेला। परत आपण याच्यात जर 7 केले तर 16 तारखेला काय वार येणार आहे? परत शनिवार येणार आहे। 7 दिवसांना काय होतो? वार रिपीट होतो। आता 16 तारखेपर्यंत आपण आलो, आपल्याला 18 तारखेच पाहिजे। मग 16ला शनिवार आहे, 17ला रविवार, 18ला कोणता वार? सोमवार। अशा प्रकारे आपण 18 तारखेचा जो वार होता तो काढला काय? सोमवार। आपल्याला भेटला 18 तारखेला वार सोमवार, बरोबर आहे। आता आपल्याला काय विचारलं? रोजी झाला 1893 रोजी झाला, तर त्या वर्षी गांधी जयंती शनिवारी होती, तर पायलचा 8वा वाढदिवस कोणत्या वार येईल? आता 8वा वाढदिवस, पहिला वाढदिवस पायलचा होईल 1994ला, बरोबर आहे। दुसरा वाढदिवस होईल 1995ला, तिसरा वाढदिवस होईल 1996ला, चौथा वाढदिवस होईल 1997ला, 5वा वाढदिवस होईल 1998ला, 6वा वाढदिवस होईल 1999ला, 7वा वाढदिवस होईल 2000ला आणि 8वा वाढदिवस होईल 2001ला। म्हणजे तिचा 8वा वाढदिवस कधी येणार आहे? 2001ला येणार आहे। पण आपल्याला वर्षाने विचारलं, आपल्याला काय विचारलं आहे? वार विचारलेलं आहे। आता आपल्याला माहिती आहे 18 ऑक्टोबर 1993ला कोणता वार आहे? सोमवार आहे। आपण तो गांधी जयंतीच्या तारखेनुसार आपण तो वार काढला, त्या दिवशी कोणता वार होता? सोमवार होता। गांधी जयंती 2 तारखेला असते, त्यानुसार आपण 8 तारखेला कोणता वार होता तो काढला? सोमवार। आता आपल्याला तिचा 8वा वाढदिवस विचारलेला आहे, त्या 8वा वाढदिवसात आपल्याला वार काढायचा आहे। आता 1993 अगोदर लक्षात सगळ्यात अगोदर बघायचं ते लीप वर्ष आहे का? ते जर लीप वर्ष नसेल, आपण काल बघितलं, जर लीप वर्ष असेल तर आपल्याला समोरच्या वर्षात जायचं असेल तर आपल्याला किती उडी मारावं लागते? 2 उडी मारावं लागते। आणि जर लीप वर्ष नसेल, साधं वर्ष असेल समजा, तर साधं वर्ष जर आपल्या समोरच्या वर्षात जायचं तर किती उडी मारावं लागते? एका वारानं मारावं लागते। आता लीप वर्ष कसं बघायचं आपण ते पण शिकलो होतो। जर दिलेल्या वर्षाला जर शेवटच्या 2 अंकाला 4 भाग दिला तर तो कोणता राहतो? लीप वर्ष राहतो। आता 93 4 भाग जात नाही, म्हणजे लीप वर्ष नाही, म्हणजे जो समोरचा वार येणार आहे तो काय येणार आहे? मंगळवार। एक वार न जाईल ना पुढं, मंगळवार। आता 94 पण लीप वर्ष नाही, म्हणजे समोरचा वार काय येणार? 95ला बुधवार येणार, बरोबर आहे। आता 95 पण लीप वर्ष नाही, 96ला वार येणार गुरुवार, बरोबर आहे। आता 1995 लीप वर्ष नव्हतं, आपण समोरच्या वर्षात गेलो 96 गुरुवार आला। आता 1996 काय आहे? लीप वर्ष आपल्याला माहिती आहे। 96ला किती भाग जातो? 4 4 1 4, 4 2 8, उरलं किती? 1, 4 चौक 16, म्हणजे 96 काय लीप वर्ष आहे। मग आपण बघितले लीप वर्षातून समोरच्या वर्षात जायचं असलं आपल्याला किती दिवसांसमोर जावं लागेल? 2 दिवसांना, म्हणजे आपल्याला एक शुक्रवार सोडावं लागेल, इथं येईल शनिवार। कोणतं वार येईल? शनिवार। त्याच्यानंतर 97 साधं वर्ष आहे, म्हणजे तर रविवार, एका दिवसानं पुढं। 98 पण साधं वर्ष आहे, याला 4 भाग जात नाही, मग इथं येईल सोमवार, बरोबर आहे। आता 99 पण साधं वर्ष 4 भाग जात नाही, मग इथे येईल मंगळवार। 2000ला मंगळवार आला। आता आपलं काय आहे?
2000 काय लीप वर्ष आहे. मग आता आपलं जे हे 2001ला हे लीप वर्ष असल्यामुळे किती वारांनी पुढे जाईल, 2 वारांनी पुढे जाईल. म्हणजे बुधवार सोडून काय गुरुवार. म्हणजे पायलचा जो वाढदिवस 8वा तो कोणत्या वारी येणार आहे, गुरुवारी येणार आहे. एवढं इथं लक्षात होतं. आपण काय केलं, आपला 18 ऑक्टोबरला तिचा जन्म झाला होता पण तिचा वार दिला नव्हता. पण आपल्याला एक प्रश्नामध्ये एक हिंट होती की गांधी जयंती दिवशी कोणावर होता, शनिवार होता. आता आपल्याला माहिती आहे गांधी जयंती 2 ऑक्टोबरला असते. त्या 2 ऑक्टोबरच्या येणे आणि त्या शनिवारच्या हिशोबाने आपण काय केला, 18 ऑक्टोबरचा वार काढला आणि तिथून पुढं साधं वर्ष 1 वारानं पुढे गेलो आणि लीप वर्ष 2 वारानं पुढे गेलो. याच्यात 2 लीप वर्ष होते. अशा प्रकारे आपण उत्तर आलं आपलं गुरुवार. आता आपला समोरचा प्रश्न होता, परवा सोमवार आहे, उद्या 3 तारीख आहे, तर पुढच्या रविवारी कोणती तारीख राहील. आता आपण परवामध्ये आपण 2 गोष्टी शिकलोत काल. परवा आपण कालच्या नंतरच्याला पण परवा वापरतो आणि उद्याच्या नंतरच्याला पण परवा वापरतो. आपण 2 ठिकाणी परवा वापरतो. फक्त प्रश्नात आपल्याला सिलेमिस्टिक ह्याच ठिकाणी उद्याच्यानी आहे विचारला का होता विचारला. होता असं जर विचारला असेल तो कालचा परवा विचारला होता. आहे असं जर विचारला असेल तो उद्याच्या नंतरचा परवा असेल. एवढं आपल्याला फक्त तिथं लक्षात ठेवायचं. आता आपल्या प्रश्नात काय, परवा सोमवार आहे म्हणजे आपला कशाचा आहे, उद्याच्या नंतरचा परवा आहे. आणि आपल्याला जर असं विचारलं असतं की परवा सोमवार होता, मग आपला कोणता होता, कालच्या नंतरचा परवा होता. एवढं इथं लक्षात ठेवायचं आहे आणि होता. आता परवा सोमवार आहे, लिहून घेऊ आपण आज, उद्या, परवा. हे 2 दिवस दिलेले आपल्या, आज, उद्या, परवा. परवा काय आहे, सोमवार आहे दिलेला आहे आपला वार. परवा दिलेला आहे सोमवार. मग उद्या कोणता वार राहील, रविवार. आज कोणता वार आहे, शनिवार. बरोबर आहे. मग आता अशा पद्धतीने लिहिलं आपण, जे दिलं होतं ते लिहिलं. परवा सोमवार होता म्हणजे उद्या रविवार असेल आणि आज कोणावर असेल, शनिवार असेल. आता उद्या 3 तारीख आहे, उद्या 3 तारीख आहे, तर परवा काय राहील, 4 तारीख राहील. आज काय आहे, 2 आहे. उद्याच तारीख दिले, परवाच वार दिले, त्याच्यानुसार आपण हे काढलं. आता त्याच्यानंतरचा प्रश्न होता, तर पुढच्या रविवारला कोणती तारीख राहील. आता रविवारला इथं काय तारीख आहे, 3. पुढचा रविवार किती दिवसांनी येईल, 7 दिवसानं. म्हणजे पुढच्या रविवारी काय तारीख राहील, 10. अशा प्रकारे आपलं याचं उत्तर होतं 10. आता आपला समोरचा प्रश्न होता की भारताचे संविधान 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आले, त्या दिवशीचा वार कोणता होता. 26 जानेवारी 1950 कधीच काढणं आपल्याला, 26 जानेवारी 1950ला आपली संविधान अंमलात आलं. बरोबर आहे, 1950ला. आता हे डायरेक्ट तारीख, महिना आणि वर्ष दिलेलं आहे. आता असं डायरेक्ट काढण्यासाठी कोणतंही देऊ शकतं, ती 26च्या जागी 15 देऊ शकतं, वर्ष 75 देऊ शकतं, 76 देऊ शकतं. आता अशा वेळेस काय करणे, फक्त आपल्याला या 3 गोष्टी करणे, हे महिने, वार आणि वर्ष. आता असं जर असेल, आता इथं काय दिलेलं आहे आपल्याला, जानेवारी, तर जानेवारीला 0 कोड वापरणे, फेब्रुवारीला 3 वापरणे, मार्चला 3 वापरणे, एप्रिलला 6 वापरणे, मेला 1 वापरणे, जूनला 4 वापरणे, जुलैला 6 वापरणे आणि ऑगस्टला 2 वापरणे, सप्टेंबरला 5 वापरणे, ऑक्टोबरला 0 वापरणे, नोव्हेंबरला 3 वापरणे आणि डिसेंबरला 5 वापरणे. हे जो महिना दिलेला राहील, हे जे इथं महिना दिलेला येईल, ह्या महिन्याच्या जागी आपल्याला काय करणे, हा कोड वापरणे, हे आपल्याला हे पाठच करायचं आहे. आता ते कशा पद्धतीनं करायचं ते बघायचं. वाटलं काय करायचं, 033 614 625 035 असं पाठ करून घ्यायचं. 033 614 625 035 ह्या सोप्या भाषेत असं लिहून घ्यायचं. 033 614 625 आणि 035. मग जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर अशा प्रकारे त्याला कोड द्यायचा. आपल्या लक्षात राहण्यासाठी ही ट्रिक्स आहे, सरळ सरळ. बरोबर आहे. आता आपल्याला हे महिन्याचा कोड आपल्याला लक्षात ठेवावाच लागणार आहे, कारण आपल्याला असा जर महिना तिथे दिला तर त्या महिन्याच्या जागी आपल्याला हा काय करणे, कोड टाकावा लागणार आहे. आता दुसरी गोष्ट राहिली वर्ष. आता 1950 हे 1900 ते 1999 मध्ये बसतं. जवळपास आपल्याला सर्व प्रश्न 1900 मधलेच असतात. मग हे 1900 ते 1999 मध्ये ज्यावेळेस बसतंय त्यावेळेस आपल्याला या वर्षाचा कोड म्हणून काय वापरणे, 0 वापरणे. काय वापरणे, 0 वापरणे. दुसरी गोष्ट तारीख तशी लिहून घेणे आणि जो आपला नंतर यांची बेरीज करून जो बाकी येईल ते बाकीचे जो आपल्याला कोड वापरायचा आहे तो डायरेक्ट आपला वाराचा कोड वापरणे. बघू आपण आता कशा पद्धतीनं आपण जाऊ. 2 गणित घेऊ आपण, वाटलं त्याचा आणखी एक एक्स्ट्रा एक घेऊ. आता सगळ्यात अगोदर ठीक आहे, तारीख काय लिहून घेतली आपण. 5 गोष्टी करायच्या आपल्याला. किती, 5. ठीक आहे, तारीख दिलेली, तारीख लिहून घेतली. ओके. आता जानेवारीचा कोड काय आहे, 0. जानेवारीचा कोड 0 लिहून घेतला. बरोबर आहे. त्याच्यानंतर ह्या वर्षामधले शेवटचे 2 अंक लिहून घेतले. बरोबर आहे.
ओके. ही झाली 1 नंबरची स्टेप, ही झाली 2 नंबर स्टेप, ही झाली 3 नंबर स्टेप. एकूण आपल्याला किती 5 स्टेप करायचं. तारीख जशी तशी लिहून घेतली. जानेवारीचा कोड होता 0, तो 0 लिहिला. वर्षात शेवटचे 2 अंक लिहिले. आता याच्यात एक स्टेप काय करायचे आपल्याला, जे शेवटचे याच्यात आपल्याला लीप वर्ष बघायचे की 1950 पर्यंत लीप किती आहे. बरोबर आहे. याला भाग द्यायचा. 4 1 4 उरलाय 4 2 8. सरळ सरळ जेवढा भाग जाईल तेवढाच घ्यायचा, बाकी काही जास्त घ्यायचं नाही. 4 नंबरला त्याला लिहून घ्यायचं जेवढावर आपला भाग करायला असेल. बाकी उरलं गिरलं काहीच लक्षात नाही ठेवायचं. जो दिलेला आहे शेवटचे 2 आकडे त्याला 4 न भाग द्यायचा. 12 लीप वर्ष आली एकूण 50 वर्षामध्ये, ते आपण लिहिले इथं 12. आणि आता शेवटी काय विचारलं आपल्याला, 5वी जी गोष्ट करायची आपल्याला ती करायची आपल्याला वर्षाचा कोड. आता वर्ष कधी बसतं आपलं, हे 1950 ते इकडे बसतं ह्या कोडमध्ये. 1900 ते 1999 कोड कोणता आहे 0. अशा प्रकारे हे सगळं लिहून घ्यायचं आहे. आणि सरळ सरळ याची काय करायची आता बेरीज. 6 आणि 2 8 लिहिले 8 इथं. त्याच्यानंतर 5 आणि 2 7 आणि 1 8. म्हणजे आपली बेरीज किती येईल 88. येऊ द्या, आपली बेरीज आली 88. ते 88 काय करायचं 7 न भागायचं. कितीनं भागायचं 7 न. आता आपण भागू 7 न. 7 1 7 उरला किती 1. 7 2 14. 7 3 7 2 14. म्हणजे उरले किती 4 उरले. बाकी किती राहिले इथं लक्षात ठेवायचं. 7 न ज्यावेळेस भागल त्यावेळेस बाकीच लक्षात ठेवायचं. जी बाकी राहिली 4 बाकी राहिली. 4 कोणत्या वाराचा कोड आहे गुरुवार. मग 26 जानेवारी 1950 रोजी कोणता वार येईल गुरुवार. एवढं सोपं आहे. फक्त आपल्याला हे 3 बॉक्स आपल्याला पाठ करायची. कोणतेही तारीख विचारा तुम्ही, 1975ची विचारू द्या, 1980ची विचारू द्या, कोणताही दिनांक देऊ द्या, कोणताही महिना देऊ द्या, तुम्ही डायरेक्ट तारीख वार काढू शकता. फक्त ह्या गोष्टी आपल्याला इथं लक्षात ठेवायच्या आहे. महिन्याचे कोड हे वर्षाला कोणता कोड वापरला आणि वाराला. वाराचा तर सरळ सरळ आहे. सोमवारला 1, मंगळवारला 2, बुधवारला 3, गुरुवारला 4, शुक्रवारला 5, शनिवारला 6. सोमवारपासून शनिवारपर्यंत 6 1 2 3 4 5 6. रविवारला सुट्टी 0. असे आपण वाराचं लक्षात ठेवू शकतो. इकडे पण काही लक्षात ठेवणं काही अवघड नाही. असं लिहून घ्यायचं 0 ते 30 614 625 035. अशा पद्धतीने तुम्ही पाठ करू शकता. 0 ते 30 614 625 035. जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर. अशा प्रकारे हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता इकडे असा विषय होता आपल्याला विचारून काय विचारतं जास्तीत जास्त 1900 ते 1999. त्याला काय 0 आहे. ह्या 1900 पासून ते 1999 पर्यंतची आपल्याला तारीख परीक्षा जास्त करून विचारत्या तर त्याला 0 ठेवायचं लक्षात. बाकी ठीक आहे. इकडे 2000ला जर विचारला 2000च्या पुढे 2024 2001 15 16 तर 2000 काय 6 हा एक लक्षात ठेवायचा. वरतीच विचारलास 1800 तर 2 म्हणजे 206 लक्षात ठेवायचं. किती 206. इथं 1800 पासून, इथं 1900 पासून, इथं 2000 पासून. अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं. जास्त करून काय लक्षात ठेवणं आपल्याला 1900 ते 1999 2000 ते 2099 विचारलं तर 2014 तारीख 2014 साली 15 ऑगस्ट 2014 साली कोणता वार होता असं जर विचारलं तर 2000 साठी आपल्याला कोड लक्षात ठेवायचा आहे 6. 1900 साठी कोड लक्षात ठेवायचा आपल्याला 0. हे 2च लक्षात ठेवायचं आहे. इकडे आपण महिने कसे लक्षात ठेवायचं ते पण बघितलं. वार तर सरळ सरळ 1 पासून 1 2 3 4 5 6 रविवार 0. अशा पद्धतीनं हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. कोणतीही तारीख असते. आपण आणखी एक उदाहरणार्थ घेऊ वाटलंच. आणखी एक उदाहरण समजू आपण 26 जानेवारी बघितलं आपण. बरोबर आहे. 5 गोष्टी करायच्या आपल्याला. किती गोष्टी करायच्या 5. कोणताही वार राहू द्या, कोणताही परीक्षात कोणताही वार विचारला द्या, आपण एका मिनिटात काढू शकतो. हे जर आपलं पाठ असले 3 बॉक्स. आपण घेऊ 15 ऑगस्ट. काय घेऊ आपण 15 ऑगस्ट 1947 रोजी कोणता वार होता म्हणजे आपला भारत स्वतंत्र झाला त्यावेळेचा आपण वार काढू. आता 15चा आपण पहिली स्टेप काय आपली तारीख जशा तशा लिहून घ्यायची. ठीक आहे. दुसरी स्टेप काय महिना आहे. त्या महिन्याचा कोड काय ऑगस्टचा. इथं ऑगस्ट 2 तो कोड लिहून घेतला 2. आता हे काय शेवट 2 अंक. तिसरी स्टेप काय आपली शेवटचे 2 अंक लिहून घेणे. बरोबर लिहिली. चौथी स्टेप काय आपली की त्याला 4 न भागणं लीप वर्ष काढण्यासाठी. ठीक आहे. 4 1 4 4 1 4. हे जे उरल ते त्याच्याच काही घेणं देणे. म्हणजे आपली लीप वर्ष किती आली त्याच्यात 11 आली. ही झाली 1 मिनिट. ही दुसरी स्टेप, ही तिसरी स्टेप, ही चौथी स्टेप. आता 5वी स्टेप काय आपली की जे वर्षाचा कोड काय आहे इथं वर्षाचा कोड दिलेला आहे 0. काय 0. या सगळ्यांची बेरीज करायची आपल्याला. 5 आणि 2 7 7 आणि 7 14 आणि 1 15. हा 4 1 2 2 आणि 4 6 आणि 1 7. म्हणजे आपली बेरीज किती आली 75 आली. किती आली आपली बेरीज 75 आली. तिला कितीनं भागणे आपल्याला 7 न भागणे. 7 1 7 7 10 70. म्हणजे बाकी किती राहिले 5 बाकी राहतात आपले. बरोबर आहे. आता मग 5 बाकी राहिले. जे बाकी आले आपल्या बाकीचा कोड माहिती वार शुक्रवार. म्हणजे आपला ज्यावेळेस भारत स्वातंत्र्य झाला होता त्यावेळेस कोणता वार होता शुक्रवार.
कोणता वार होता? शुक्रवार. अशा प्रकारे आपण स्वतःच्या जन्मतारीख समजा आपल्या जन्माच्या दिवशी कोणता वार होता तो काढू शकतो. मित्राच्या जन्माच्या दिवशी कोणता वार होता, कोणताही कधीही कोणत्याही वर्षाला तुम्ही वार काढू शकता. फक्त हे 2 ते 3 बॉक्स आपल्याला व्यवस्थित पाठ करणे. आता समोरचा आपला प्रश्न होता, गणेशचा जन्म 31 मार्च 1990 झाला तर 21 मे 2015 कोणता वार असेल? आपण काल पाहिलं. आता हे वय काढताना आपण सगळ्यात अगोदर पाहिलं होतं की आपण उलटं लिहायचं, पहिले वर्ष लिहायचं, महिना लिहायचं, नंतर काय लिहायचं? दिवस लिहायचं. आपण हे काल बघितलं होतं की वय काढायचं असेल, कोणाचं वय काढलं असेल, आपण स्वतःचं सुद्धा या पद्धतीनं आपण काय काढू शकतो? वय काढू शकतो. तर आता इथं कोणाचं विचारलं? गणेशचं विचारलं. तर मग सगळ्यात पहिले वर्ष लिहायचा, महिना लिहायचा आणि दिवस लिहायचा. ओके, ठीक आहे. आता याच्यानंतर काय करायचं? जो विचारलेला आहे तो पहिले अगोदर लिहायचा. 2015 मे. मे म्हणल्यावर कोणता महिना येतो? जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे. 5वा. कितवा महिना येतो? 5वा. त्याचे दिवस किती आहे? 21. म्हणजे 21 मे 2015ला आपल्या त्याचं वय विचारलेलं आहे. आणि आता ती तारीख लिहून घ्यायची जी त्याचा जन्म होता, 1990. त्याचा जन्म कधीच होता? 1990चा मार्च म्हणजे 3रा महिना. त्याच्यात काय होतं? 31 तारीख होती. 21 तारीख 21 मे 2015ला त्याचं वय विचारलं होतं. त्याचा जन्म आला 31/3/1990ला. एवढं इथं लक्षात ठेवायचं. आता आपण काल बघितलं होतं, वरती 21 आहे, खाली 31 आहे, म्हणजे वरती छोटी संख्या आहे, खाली मोठी संख्या आहे, याच्यातून वजाबाकी होत नाही. मग आपण काल बघितलं होतं इकडून आपल्याला घ्यायचं आहे, म्हणजे इथे किती राहणार आहे? 4 राहणार आहे. आता इथं 4 राहिला ना तर ते 4था महिना समजा त्याला, जिथं जो राहील कट करून जो राहील आपल्या इकडे घ्यायचा आहे. हातच्या घ्यायचं म्हणजे आपण असं एक नाही घेऊ शकत की इथं 121 केलं मग त्याच्यातून वजा, त्या पद्धतीने याचं सूत्र वेगळं आहे, याचा फॉर्म्युला अशा पद्धतीचा आहे. आता इथं 5वा महिना होता तर आपल्याला इकडून एक घ्यायचा आहे म्हणल्यावर इथं 4 महिने होणार. एक महिना आपल्याला डायरेक्ट महिना घ्यावा लागतो. हातच्या घ्यायचा म्हणजे एक दिवस नाही घ्यायचा. वय काढताना काय करायचं? डायरेक्ट महिना घ्यायचा. आणि इकडे जर समजा वरती वर्ष आणि हे इकडे जर समजा महिना छोटा असेल आणि इथं मोठा असेल ते आपण वर्ष म्हणजे 12 महिने घ्यावं लागतं. किती घ्यावं लागतं? हातच्या डायरेक्ट 12 महिने घ्यावं लागतं. हे आपण काल पण बघितलं होतं. मग आपण आता इथं एक कट केला, 4था महिना एक इकडे घेणार म्हणजे इथे 4 झाले. 4था महिना कोणता आहे? जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल. किती दिवसाचा आहे? 30 दिवसाचा. मग इथे डायरेक्ट दिवस काउंट करायचे. त्या महिन्याचे काय करायचे? दिवस काउंट करायचे. किती झाले इथं? 30 आणि 21 51. 51 मधून 31 जाता 0 2 म्हणजे किती दिवस? 20 दिवस. आता 20 दिवसच्यात तुम्ही 2 ऑप्शन त्याच्यातून कट करू शकता, 1 2. ठीक आहे. आता 20 दिवस आलं त्याच्यानंतर वरती 4 आहे, खाली 3 आहे, म्हणजे भाग जातो. किती राहिले? 1. म्हणजे इथपर्यंत आलो आपण. आता 2015 आणि 1990ला याच्यातलं कितीचा फरक आहे? 25चा फरक आहे. अशा प्रकारे गणेशचं वय किती होतं त्यावेळेस? 25 वर्ष 1 महिना 20 दिवस. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे, जर वरती मोठी संख्या असेल, वरती जर छोटी संख्या असेल आणि खाली जर मोठी संख्या असेल आणि जर भाग जात नसेल, जेव्हा आपण महिन्याकून दिवसाला घेतोय तर इथं कट करायचा, त्याच्या मागचा जो महिना आहे त्याचे पूर्ण तिथं दिवस लिहायचे. आणि जर इथं समजा इथं असतं, आपण समजा आता आपलं तर उत्तर आलेलं आहे, इथं असतं समजा इथं 5 आणि इथं असतं 3 म्हणजे खाली मोठं झालं, बरोबर आहे, वरती छोटं झालं. मग ज्यावेळेस आपण इकडून घेणार याला कट करायचं, इथं लिहून घ्यायचं 2014. मग आपण इकडून डायरेक्ट 1 वर्ष घेतोय, मग 1 वर्ष घेतो म्हणजे इथे डायरेक्ट 12 लिहायचे. 12 आणि 3 15, 15तून 5 गेले. अशा प्रकारे ही वजाबाकी करायची. एवढंच इथे लक्षात ठेवायचं. ज्यावेळेस आपण महिना घेऊ, कट करायचा, त्याच्या अगोदरचा महिना किती दिवसाचा आहे त्याचे दिवस लिहायचे. ज्यावेळेस आपल्याला कधी महिना घ्यायचं काम पडेल, महिना छोटा असेल वरती आणि खाली मोठा असेल तर डायरेक्ट इकडून वर्ष घ्यायचं. वर्ष घ्यायचं म्हणजे सरळ किती? 12 महिने घ्यायचे. त्या दोघांची बेरीज करायची आणि खालची संख्या देतो मायनस करायची आणि इथला मागचा वर्ष इथं 2014 लिहून घ्यायचा. अशा प्रकारे हे करायचं. आता आपला त्यानंतरचा प्रश्न होता 2009 या वर्षाचं कॅलेंडर आहे ते पुढील कोणत्या वर्षात सारखंच येईल? म्हणजे 2009ला जे वार होते, जे दिनांक होते, जे सण होते ते सारखेच कोणत्या वर्षी रिपीट होईल, म्हणजे परत येतील सारखेच. अशा पद्धतीचा प्रश्न आला त्याच्यासाठी एक हे काय करायचं? 2000 लिहून घ्यायचं. 2009 लिहिलं. कोणतंही वर्ष असू द्या, याच्या जागी कोणतंही वर्ष असू द्या, त्याचं काही विषय नाही आपल्याला, बरोबर आहे. लिहिलं आपण 2009. शेवटचे 2 अंक घेतले, त्याला 4 भागाचं. 4 1 4, 4 2 8. उरला किती? 1 उरला. आता लक्षात ठेवायचं काय राहिलं? बाकी 1 राहिला. जर बाकी 1 राहिला तर 6 वर्ष पुढे जायचं. बाकी 2 राहिला तर 11 वर्ष पुढे जायचं. बाकी 3 राहिला तर 11 वर्ष पुढे जायचं. आणि बाकी 0 राहिला तर 28 वर्ष पुढे जायचं. एवढं हे लक्षात ठेवायचं. जर सिंगल असं फक्त वर्ष दिलं असेल आणि याच्यासारखंच कॅलेंडर कोणत्या वर्षात सेम टू सेम येईल,
तसंच जर काढायचं असेल त्याला सरळ सरळ 4 भागाचं, आणि जो बाकी राहील, 1 जर बाकी राहिला तर 6 वर्ष पुढे जायचं, 2 जर बाकी राहिलं तर 11 वर्ष पुढे जायचे, 3 जर बाकी राहिले तर 11 वर्ष पुढे जायचं, आणि 0 जर बाकी राहिला तर 28 वर्ष पुढे जायचं. आता आपला बाकी किती होता? 1. म्हणजे आपल्याला किती वर्ष जाणे पुढे? 6. म्हणजे 9 मध्ये 6 मिळवले किती? 2015. म्हणजे जे 2009चं कॅलेंडर होतं ते सेम टू सेम 2015 राहील. म्हणजे जर 2009ला 15 ऑगस्ट सोमवारी असेल तर 2015ला सुद्धा सोमवारीच राहील. जे जर 2009ला 1 जानेवारीला सोमवार असेल तर 2015ला सुद्धा 1 जानेवारीला काय राहील? सोमवारच असेल. म्हणजे जसं सारखं कॅलेंडर एकदम वार तारीख सगळं सेम टू सेम. तसं करताना काय करायचं? फक्त आपल्याला वर्षाचे शेवटचे 2 अंक घ्यायचे. त्याच्यानंतर जी बाकी राहील, 1 बाकी राहिला तर 6 मिळवायचे, 2 बाकी राहिला तर 11 मिळवायचे, 3 बाकी राहिलं तर 11 मिळवायचे, आणि 0 बाकी राहिलं तर 28 मिळवायचे. बरोबर आहे? अशा पद्धतीनं होतं. आता आपण आणखी उदाहरणार्थ घेऊ. आपण कोणत्या वर्षी? आता 2024 चालू आहे आपलं. ठीक आहे, 2024. आता 2024 सारखंच कॅलेंडर कोणत्या वर्षी रिपीट होईल हे आपल्याला बघायचं आहे. सेम टू सेम. आता आपण काय करणार? शेवटच्या 2 अंकाला काय करणार? भाग देणार. किती देणार? 4. 4 1 4, 4 सकम 24. म्हणजे बाकी काही राहिले का? नाही, 0 आहे. बाकी काहीच राहिले नाही. मग ज्यावेळेस बाकी 0 राहतं त्यावेळेस किती घेणार? आपल्याला 28. म्हणजे 2024 मध्ये किती मिळवायचे आपल्याला? 28 मिळवायचे. 8 आणि 4 12, हात 4 1, बे 1 बे 2 2 2 4 आणि 1 5. 2052 साली सेम 2052 सारखी 2024चं कॅलेंडर सेम 2052 या वर्षी येणार. जर आपण राहिलो समजा, आपल्याला माहिती आहे की 2024 साली आपण भरतीचा अभ्यास करत होतो, तर सेम तेच कॅलेंडर कितीला येणार आहे? 2052ला येणार आहे. एवढं लक्षात ठेवायचं आहे. अशा पद्धतीनं हे कॅलेंडरचं काढायचं आहे. आता त्याच्यानंतर आता आपला शेवटचा प्रश्न, एक जो आपला 13 नंबरचा प्रश्न होता, 26 जानेवारी 1950 रोजी कोणता वार असेल? तो ऑलरेडी डबल रिपीट झाला आपल्याकडून. तो अगोदर पण घेतला आपण. किती नंबरला होता तो? 10 नंबरला. सेम टू सेम तो डबल लिहिला गेला. त्याच्यामुळे आपण आता डायरेक्ट 14 नंबरचा प्रश्न घेऊ. बरोबर आहे? 14 नंबरचा जो प्रश्न होता आपला तो होता 1 जानेवारी 2000 या दिवशी शुक्रवार होता. ठीक आहे, लिहून घेतला आपण. सरळ सरळ लिहून घ्यायचं, जास्त काही जसं दिलं तसं. 1 जानेवारी 2010 दिवशी कोणता वार होता? शुक्रवार होता. तर आपल्याला विचारला 31 जानेवारी. कोणता विचारला आपल्याला? इथे लिहून घ्या आपण. 31 जानेवारी 2012. कोणता विचारला आपल्याला? 12. आता आपण 1 जानेवारी असं गेलो तर वार आपल्याला जाता येईल समजा. आता आपल्याला 31 जानेवारी विचारलेलं आहे. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. 1 जानेवारी 2010ला कोणता वार तेवढं लक्षात ठेवायचं? शुक्रवार. आता आपण काय करू? 1 वर्ष पुढे जाऊ. आपल्याला काढायचं आहे ना, पुढे जाऊ. असं 1 जानेवारी 2011ला कोणता वार राहील? आता 2010 लीप वर्ष आहे का? नाही, ते साधं वर्ष आहे, त्याला 4 न भाग जात नाही. म्हणून वार शुक्रवारपासून कितीनं जाईल? 1 न पुढे जाईल. लीप वर्ष नसलं तर 1 न जाईल, आणि लीप वर्ष असलं तर 2 न जाईल. एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं. आता 1 जानेवारी 2011ला आपण वार काढला शनिवार. आपण म्हणजे जवळजवळ चाललो आता 1 जानेवारी 2012. 1 जानेवारी 2012. आता 11 लीप वर्ष नाही, 7 वर्ष. म्हणजे वार कितीने पुढे जाईल? 1 पुढे जाईल, रविवार. म्हणजे आपण आता 2012 मध्ये गेलो. कुठपर्यंत गेलो? 1 जानेवारीपर्यंत. पण आपल्याला विचारलं काय? 31 जानेवारी. आपण आता बघितलेले, जर 1 जानेवारीचा वार दिला असेल रविवार, तर ही याच्यातून मायनस करायची 31 जानेवारीमधून. मग जानेवारी दिवस किती राहिले? 30. 1चं दिलेलं आहे ना, 1 जानेवारी. एक आपण अशा पद्धतीनं आलो की आपल्याला 31 जानेवारीचा वार काढायचा आहे. मग आपण 1 जानेवारी 2010 ते 1 जानेवारी 2011ला शनिवार काढला. 1 जानेवारी 2012ला रविवार काढला आपण वर्षानुसार. हे सगळे कोणते? साधे वर्षे. ठीक आहे, 1 जानेवारीपर्यंत आलो आपण रविवार. मग आता काय आलं? 1 जानेवारीचा आपल्याला वार दिलेला आहे. जानेवारीत 31 दिवस आहे, म्हणजे 1 जानेवारी आपल्याला सोडून द्यावं लागणार आहे. मग उरले किती? 30 दिवस. मग आता उरलेल्या 30 दिवसाला आहे ना आपल्याला 7 न भागायचं. आपल्याला माहिती आहे 7 1 7, 7 चोक 28. बाकी किती राहिले? 2. आपल्याला वार काढायचं म्हणजे सगळ्यात पहिले लक्षात काय ठेवायचं? बाकी. आता 2 बाकी राहिले म्हणल्यावर रविवार किती वारां पुढे जायचं? 2 वारां पुढे जायचं, कारण पुढचा वार विचारला आहे. एवढंच लक्षात ठेवायचं. पुढचं विचारलं असेल तर पुढे जायचं, मागचं विचारलं असेल तर मागे यायचं. याच्या व्यतिरिक्त काही करायचं नाही. रविवार नंतर आपण सोमवार सोडला, मंगळवार. काय? मंगळवार. म्हणजे 31 जानेवारी 2012 रोजी कोणता वार असेल? मंगळवार असेल. अशा प्रकारे आपलं मंगळवार या प्रश्नाचं उत्तर होतं. अशा प्रकारे आपण कॅलेंडर या टॉपिकचे काल आणि आज 2 दिवस मिळून आपण सर्व स्पष्टीकरण बघितलो. आता आपल्या लक्षात आलं असेल, आपण जे कॅलेंडरचे आपण 14-15 क्वेश्चन घेतले होते, हे
त्या कॅलेंडर टॉपिकमधले प्रत्येक टाईपचा आपण एक एक प्रश्न बघितला. म्हणजे साधं वर्ष असेल तर कसा वार काढायचा, 1 पुढे जायचं. लीप वर्ष आला असेल तर कसा वार काढायचा, 2 पुढे जायचं, 2 वारनं पुढे जायचं. साधं वर्ष कसं ओळखायचं, लीप वर्ष कसं ओळखायचं. जर 4 भाग गेला तर साधं वर्ष असतं, 4 भाग गेला तर लीप वर्ष असतं, 4 भागने गेला तर साधं वर्ष असतं. साधं वर्षात फेब्रुवारी 28 दिवसाचा असतो, लीप वर्षात फेब्रुवारी 29 दिवसाचा असतो. अशा प्रकारे आपण बघितलं. त्याच्यानंतर जर डायरेक्ट वर्ष दिलं असेल, कॅलेंडर कधी रिपीट होईल तो पण बघितला. जर डायरेक्ट तारीख दिली असेल 15 ऑगस्ट 1947ला कसं काढायचं ते पण बघितलं. काल परवाची पण बघितली. म्हणजे आपण प्रत्येक टाईपचे एक एक प्रश्न घेतले. आता तुम्ही हे सर्व वहीमध्ये लिहिणार. आणि जो फॉर्म्युला होता, कोणते 2 फॉर्म्युले होते की एक एक्स्ट्रा दिवसाचं होतं बघा. एका वर्षात, ह्या वर्षातून पुढच्या महिन्यातला आपल्याला विचारलं समजा तारीख, 15 ऑगस्टला हा वार होता तर 10 डिसेंबरला कोणता वार असेल. आपण जे काढत गेलो होतो मध्ये जे वार होते की 31 दिवसाचा जर महिना असेल तर त्याला 3 कोड होता, 28चा असेल तर त्याला 0 होता आणि 29चा असेल तर त्याला 1 होता. त्याच्यानंतर 30 दिवसाचा महिना असेल तर त्याला 2 कोड होता. हे माहिती आहे आपल्याला. 31चा असेल तर 3 कोड आणि 30चा असेल तर 2 कोड. हे आपण त्याच वर्षातल्या महिन्यातला वार विचारला त्यासाठी वापरलं. हे पण आपण एक बघितलं. त्याच्यानंतर आपण ते पण पाठ करून घेतलं. बरोबर. आता जो आपण वापरला होता 26 जानेवारी 1950 ह्या दिवशीच आपल्याला वार काढायचा होता, किंवा 17 ऑगस्ट 1947 किंवा आपली जन्मतारीख आहे जी असेल ती समजा, त्या जन्मतारखेचा आपल्याला वार काढायचा आहे. असं जर प्रश्न आला तर आपण त्याच्यासाठी काय बघितलं होतं, जे महिन्याला वापरलेले होते कोड ते, आणि जे वर्षाला वापरले होते 1900, 1800, 1700 आणि जे वाराला वापरले होते. हे तीन जे मी बॉक्स लिहिले होते बोर्डवरती, ते 3 बॉक्स तुमच्या वहीमध्ये त्या प्रश्नाच्या बाजूलाच लिहून ठेवा. म्हणजे ज्यावेळेस आपण रिव्हिजन करू त्यावेळेस आपल्याला लगेच लक्षात येईल की अशा पद्धतीनं हा प्रश्न आपल्याला सोडवावा लागणार आहे. आणि आपल्याला तो पर्याय नाही, ती 3 बॉक्स आपल्याला पाठच करावं लागणार आहे. लगेच मग आपल्याला काय होईल, महिन्याचा कोड टाकला, त्याच्यानंतर वर्षाचा कोड टाकला, त्या आपण ज्या 5 प्रक्रिया बघितल्या त्या 5 प्रक्रिया केला, आणि जो बाकी राहील तो बाकी आपल्याला कशाचा कोड आहे, वाराचा कोड आहे. आपण डायरेक्ट वाराजवळ जाऊ. अशा प्रकारे आपण ते बघितलं. त्याच्यानंतर जे आपण होणार होतं, जे रिपीट होणार होतं ते पण बघितलं. असे सगळ्या टाईपचे आपण प्रश्न बघितले. आता जे नोट्स आपण लिहून दिल्या होत्या, जे बेसिक गोष्टी बघितल्या फळ्यावरती काल आणि आज बोर्डवरती, त्या गोष्टी पूर्ण वहीमध्ये लिहून ह्या चॅप्टर म्हणजे थोडं मोठं होतं त्याच्यामुळे आपण 2 दिवस हा व्हिडिओ बनवला. बेसिक गोष्टी खूप होत्या. राहिलेले प्रश्न आपण परत ज्यावेळेस आपण बुद्धिमत्ताचं सेकंड ज्यावेळेस आपलं चालू होणार आहे प्रश्न त्यावेळेस परत घेऊ. धन्यवाद.